नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण खास आलेलो आहे लोटवाडीला। लोटवाडीला यायचं कारण म्हणजे लोटवाडीला कापतात बोकड आणि आज आपल्याकडे बोकडाची दावत आहे। जसं की तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी। बोकडाचं काम चालू आहे इकडं बोकडाचं काम चाललेलं आहे। आपलं पातेल तयार आहे, पातेलमध्ये तेल टाकलेलं आहे। खास 3 बोकड आहेत इकडे, एक तुम्ही बघू शकता। आणि हे आपलं मटण, हे इथं आपलं मटण आहे। अजून आपलं मटण यायचं बाकी आहे। ही 2 बोकडाचं आहे, अजून एक बोकड आहे। आपलं 3 बोकड आहेत खास। आणि हे खराब भाग आहे, त्याचं पाणी नितळायचं आहे। मटणामध्ये आपण हळद टाकत आहे, जसं की तुम्ही बघू शकता। हळद ही खूप गरजेची आहे, त्याच्याशिवाय चांगली चव येत नाही। असं हळद टाकून ते सगळं मिक्स करायचं, म्हणजे आणि हळद टाकल्यानंतर त्याचे रूपांतर असे होते। अशा प्रकारे हे मटण दिसते। आमचे मिस्टर स्पेशल एक्सपर्ट मिस्टर जितेंद्र बोगळे खास पुण्याहून आलेले आहेत। आणि हे आता टाकायचं आहे आणि काम चालू आहे। आणि मित्रांनो, तसंच हळद टाकल्यानंतर मीठ ही टाकायचं त्याच्यामध्ये। हळदीचं आणि मिठाचं कॉम्बिनेशन करायचं आहे। तिकडं चालू, तिकडं तळायचं चालू। आणि हे आपण मटण खास आपण आतमध्ये टाकायला लागलेलो आहे। खास एक्सपर्ट पुण्याहून बोलवले आहेत आम्ही मटण करण्यासाठी। आणि हे मित्रांनो, आपण मटण शिजायला टाकलेलं आहे। खालनं परत खमवून घे परत टाकायला लागणार आहे। दोरी बांधले का उदो रे? दोरी बांधले का लाकडी की कशाला दोरी बांधायची? दाखवून ठेवायचं। त्या पोल कुठे गेलं? नाही गेलं काय? हे सांग खा जागा घालायची, बारकी गाडी नाही आपल्याला। खाल्लं धुतलं ना, आणि आता हे टाकायचं। मित्रांनो, ह्या लोटवाडीबद्दल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इथं लोटवाडीमध्ये मसुबा हे देवस्थान असतं। आणि ह्या देवस्थानामध्ये भरपूर दिवसापासून, म्हणजे प्राचीन काळापासून हे जे मंदिर आहे। आणि इथं बोकडं कापले जातात, म्हणजे बोकडं वगैरे कापून देवाला निवद दाखवला जातो। आणि इथं बरेचसे लोक येतात। आता मी तिथलं तुम्हाला दाखवलं असतं, परंतु तिथलं मी दाखवू शकत नाही, कारण का बोकडं वगैरे कापतात आणि ते मी व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही, त्यामुळे मी ते दाखवत नाही। परंतु इथं सर्व प्रकारचे जे इथं बोकडे कापले जातात। आणि हे खूप असा प्रचंड असा प्रसिद्ध आपलं जे देवस्थान आहे मसुबाचं। तर मित्रांनो, आता आपण शिजाय टाकलेलं आहे मटण। आमचे खास मामा, खास
दमणवरून खास मटण खाण्यासाठी आलेले आहेत, गुजरातवरून खास. तर ते आज आलेले आहेत. तर आता ते शिजवाय टाकलेलं आहे. तर शिजल्यानंतर ते पण तुम्हाला दाखवणार आहे. मस्तपैकी ते करून सर्व आपण खाणार आहे. जे बोकडं खात नाही त्यांच्यासाठी खास दावत आहे, ती म्हणजे चटणी. हे बघू शकता की तुम्ही चटणी, आणि ह्याच्यामध्ये तेल आहे. जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी चटणी आणि तेलच मिळेल. खूप वाईट. आणि खास चकना आलेला आहे व्हेज वाल्यांसाठी. भजी, ये हे भजी आले. पापड भजी. आता थोडं जरा बरं वाटत असेल, चटणीपेक्षा जरा भजी आली त्यामुळे बरं वाटत असेल. मी पण एक भज खातो. खाल्लं.